तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल तुषार क्रिएशनवर. मित्रांनो, आज आपण अशा प्रकारे यूट्यूब सिनेमॅटिक इंट्रो व्हिडिओ एडिट तयार केला. मित्रांनो, जर भावांनो तुम्हाला व्हिडिओचा प्रिव्ह्यू आवडला असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, दिवसेंदिवस आपल्याला मित्रांनो सपोर्ट कमी होत आहे. तर भावांनो तुम्हाला खरंच मित्रांनो जर तुम्हाला आपला व्हिडिओ इंट्रो आवडला असेल तर मित्रांनो चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला अशाच प्रकारे नवीन पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकायला मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज पडणार आहे. ॲपची लिंक म्हणून तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तरी जाऊन तुम्हाला अलाइट मोशन ॲप डाउनलोड करायचे आहे. ठीक आहे. तसंच मित्रांनो, व्हिडिओसाठी लागणारे मटेरियल हे आपल्या वेबसाईटवर मिळून जाणार, तर त्याच्यावर तुम्हाला अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचे आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओमध्ये पासवर्ड दिलेला आहे. तर चला मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला अलाइट मोशन ॲपला ओपन करायचे आहे. अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. आणि प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला मी दोन इंट्रो बनवलेले आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, एक रेड प्रोजेक्ट आहे आणि एक गोल्डन. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण रेड बनवूया. तर मित्रांनो, तुम्हाला हे चारही प्रोजेक्ट तुम्हाला अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचे आहे. ठीक आहे. हे चार प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर या बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचे आहे. ठीक आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे ओपन केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा, तरच तुम्हाला समजेल की कशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ एडिट करायचे आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, ही पहिली लेअर दिसते. ठीक आहे. या पहिल्या लेअरवर क्लिक करायचे तुम्हाला. आणि मित्रांनो, या ऑप्शनवर क्लिक करून कॉपी लेअर करायची आहे. ठीक आहे. कॉपी लेअर केल्यानंतर आता मित्रांनो, जसं माझे तुषार नाव आहे. ठीक आहे. तुषार क्रिएशन. तर मित्रांनो, आपले 5 लेटर येत आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो, हे पहिला लेटर, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हे लेअर येतात. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो बिटमार्क करून ठेवलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला लेअर पेस्ट करून घ्यायचे. ठीक आहे. आपला पहिला लेअर टी आहे. त्याच्यानंतर मित्रांनो या ऑप्शनवर क्लिक करून पेस्ट लेअर करायचे. ठीक आहे. आणि पेस्ट लेअर केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे या लेअरला खाली नेऊन टाकायचे आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे या लेअरला खाली नेऊन टाकायचे आहे. आणि मित्रांनो, यानंतर तुम्हाला यावर डबल टॅप करायचं आहे. डबल टॅप करून मित्रांनो तुम्हाला सेकंड लेटर चेंज करून घ्यायचे. ठीक आहे. TO. बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला एक लेवल तुम्हाला या इथपर्यंत ॲड करून घ्यायचे. ठीक आहे. जसं माझ्या TUSHAR. ठीक आहे. इथपर्यंत R इथपर्यंत येतं. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे लेअर ॲड करून घ्यायचे आहे. जर मित्रांनो कोणाच्या यूट्यूब चॅनलचे नाव मित्रांनो 4 अक्षर असतील तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या पण एक बिटमार्क तुम्हाला हटवून टाकायचे. ठीक आहे. अशा प्रकारे. आणि या लेअरला मित्रांनो इथपासून इथपर्यंत आणायचे. ठीक आहे. तर मित्रांनो, मी आपला 5 आहेत, तर मित्रांनो आपण सिम्पल ठेवूया. मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे करून घ्याल. तर बघा मित्रांनो, आपले 5 लेअर ॲड झालेले आहेत. बघा मित्रांनो, TUSHAR. ठीक आहे. जर मित्रांनो तुम्हाला याचा कलर चेंज करायचा असेल तर मित्रांनो सिम्पली तुम्हाला लेअरवर क्लिक करायचे आहे. एडिट इफेक्टमध्ये जायचे आहे. आणि मित्रांनो ॲड इफेक्टवर क्लिक करून तुम्हाला कलर अँड लाईटमध्ये जो मित्रांनो तुम्हाला हा जो इफेक्ट आहे. ठीक आहे. हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. आणि स्टँडर्ड स्टेटवर क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे याचा कलर तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही कलर चेंज करू शकता. बरं मित्रांनो, मी कलर चेंज नाही करत आहे, त्यामुळे तोच ठेवला. ठीक आहे. जर तुम्हाला कलर चेंज करायचे असेल तर तुम्ही तशा प्रकारे करू शकता. आता मित्रांनो, तुम्हाला त्यानंतर 4.19 सेकंडच्या बिटवर यायचे आहे. आणि त्यानंतर मित्रांनो बघा अशा प्रकारे यामध्ये मी लिहून दिलेलं आहे तुषार क्रिएशन आहे. जसं माझे तुषार क्रिएशन आहे. जसं आपण मित्रांनो आपल्याला यामध्ये तुमच्या नाव चेंज करू शकता. ठीक आहे. जसं माझ्या मित्राचे नाव चेंज करतो. ज्या खालच्या लेअरवर क्लिक करायचे आहे. आणि मित्रांनो डबल टॅप करून यामध्ये नाव चेंज करू शकता तुम्ही. ठीक आहे. जसं आता निशांत. बघा मित्रांनो, अशा प्रकारे चॅनलचे नाव पण चेंज होणार यामध्ये डबल टॅप करून. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला एडिट करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅक येऊन जायचे आहे. बॅक आल्यानंतर हा रेड प्रोजेक्ट दुसरा दिसता. ठीक आहे. यावर क्लिक करायचे आहे. आणि मित्रांनो जे हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. या प्रोजेक्टला तुम्हाला सिम्पली एक्सपोर्ट करून घ्यायचे सर्वात अगोदर अशा प्रकारे. तर मित्रांनो, आपला प्रोजेक्ट इम्पोर्ट झालेला आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे याला सेव्ह करून घ्यायचे आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचे आहे. आणि बॅक आल्यानंतर पुन्हा बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे. ठीक आहे. बिटमार्क प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला शेवटमध्ये यायचं आहे. बघा मित्रांनो, शेवटपर्यंत अशा प्रकारे यायचं आहे. यामध्ये
आणि 10 सेकंड आल्यानंतर या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला याला डिलीट करून घ्यायचं आहे मित्रांनो. तुम्हाला प्लस आयकॉन क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्यानंतर जो एक्सपोर्ट केला होता ठीक आहे, तो एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. बघा मित्रांनो, आणि ॲड केल्यानंतर या व्हिडिओवर क्लिक करायचे आहे. ब्लेंडिंग आणि ऑफिशियल म्हणजे मित्रांनो तुम्हाला लॅटर म्हणजे स्क्रीन करून घ्यायचं आहे ठीक आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आता मित्रांनो आपल्याला 0.0 सेकंडच्या बीट करायचे आहे, प्लस आयकॉन म्हणजे जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला डाउनलोड केलेला जो मटेरियल फोल्डर आहे ठीक आहे, तो मटेरियल फोल्डर तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे ठीक आहे, हा ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे. हा ओव्हरले व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे होल्ड करून खाली शेवटपर्यंत आणायचे आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे खाली आणून टाकायचे आहे ठीक आहे. आता त्यानंतर मित्रांनो आपल्याला जे लेअर आहे या लेअरवर क्लिक करायचे आहे आणि कलर अँड फिल म्हणजे जायचे मित्रांनो. कलर अँड फिलमध्ये गेल्यानंतर या ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो तुम्हाला हे रेक टेक्स्चर दिसतं ठीक आहे, हा रेक टेक्स्चर तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला इंट्रो दिसणार ठीक आहे. हा टेक्स्ट मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे टेक्स्चर सर्व लेअरमध्ये करायचे तुम्हाला ठीक आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला एकदा मोठ्या लेअरमध्ये करून दाखवतो. अशा प्रकारे या लेअरवर क्लिक करायचे आहे, कलर अँड फिल म्हणजे जायचं आहे आणि ऑप्शनवर क्लिक करून रेक टेक्स्चर ॲड करून घ्यायचे ठीक आहे. मित्रांनो, जर तुम्ही गोल्डन इंट्रो बनवत असाल तर त्यामध्ये तुम्हाला गोल्डन टेक्स्चर लावायचे ठीक आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला एडिट करायचे आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे. मित्रांनो, सिंपली व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी वर सेटिंगच्या बाजूला ऑप्शन यावर क्लिक करायचे आहे आणि एक्सपोर्ट बटनवर क्लिक करून मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकायला मिळणार आहे. तर चला मित्रांनो, आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला भेटूया.